बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वतीने गणेश जयंती उत्सवाच्या निमित्ताने धनकवडी परिसरातील नागरिकांसाठी जयनाथ मित्रमंडळ यांच्याकडे रुग्णवाहिका भेट देण्यात आली। प्रसंगी सुप्रियाताई सुळे यांच्यासह महिलांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। यावेळी परिसरातील मान्यवर मंडळी व नागरिक व महिला भगिनी त्याचबरोबर जयनाथ मित्रमंडळ चे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नागरिकांच्या समस्या व बिकट प्रसंगी खासगी व रुग्णवाहिका भेटत नाहीत किंवा यामध्ये नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याकारणे कार्यक्षम नगरसेवक बाळाभाऊ धनकोडे यांनी सुप्रियाताई यांच्याकडे रुग्णवाहिकेची मागणी केली होती। या मागणीला प्रत्युत्तर म्हणून तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली। याबद्दल सर्वांच्या वतीने बाळाभाऊ यांनी ताईंचे आभार मानले। प्रसंगी ताईंनी देखील मनोगत व्यक्त करताना गणेश चरणी सर्वांना सुख समाधान व आरोग्य लाभो अशी प्रार्थना केली। तसेच खासदारकीचा कार्यकाळ उत्तम गेला, तुमची सर्वांची साथ लाभली, अशीच भविष्यात लाभो अशी मागणी केली। तसेच पक्ष गेला, चिन्ह गेले तरी तुम्ही सोबत असल्याकारणे चिंता करायची जरूरत नाही असेही सुनावले। तसेच उड्या मारणाऱ्यांबद्दल सुज्ञ मतदार पाहून घेतील असेही त्यांनी यावेळी ज्या मुलांनी स्वतःचं उभं आयुष्य 14 वर्षाचा वनवास घेतला, त्याच्यानंतर त्याचा भाऊ त्याच्या मागे गेला, दुसरा भाऊनी पादुका तिथे ठेवल्या की मी माझ्या भावाच्या जागेवर बसणार नाही, हे आपले संस्कार आहेत म्हणून मी मर्यादा पुरुषोत्तम रामराव। आणि ही परिस्थिती असताना पक्ष गेला, चिन्ह गेलं, लोक म्हणतात तुम्ही एवढे रिलॅक्स मध्ये कसे दिसता, पक्ष गेला, चिन्ह गेलं, कपाळाला हात लावून बसत नाही, कसे काय रिलॅक्स आहे म्हणलं साहेब आहे आपल्या बरोबर, बस एकच चिन्ह पवार साहेब। सुप्रियाताई सुळे तुम्हाला बोला। लोक विचारतात चिन्ह कधी मिळणार, म्हणलं मिळेल। मग ते म्हणतात पक्षाचं जल्दी क्या हो जाएगा, आपण तर कोर्टात गेलो आणि कोर्टात घेऊन आपल्याला नाही मिळालं तर देखेंगे क्या करणे का, इतना भी क्या, एवढी कशाला काळजी करायची, जोपर्यंत तुम्ही सगळे आहात मला कशाची काळजी नाही, खरंच सांगते। आणि चिन्ह जेव्हा येईल ना मग आपलं चिन्ह जास्ती जोरात बाळाभाऊ बाहेर जाईल, माहितीये का? कारण का, एक तर आपलं काढून घेतलंय, लोक म्हणतील असं कसं ओरबाडून नेलंय, ठीक आहे, पण ज्या दिवशी चिन्ह येईल ना प्रत्येक जण मिळेल, कुठलं चिन्ह मिळालं रे, कुठलं चिन्ह मिळालं, म्हणजे मी व्हायरल करायच्या आधी तुम्हीच व्हायरल कराल, कुठलं चिन्ह कुठलं चिन्ह कुठलं चिन्ह। त्यामुळे मला काय त्याच्या चिन्हाची पर्वा नाही, कारण काही खरंच आहे, जेव्हा आपण सत्याच्या बाजूने असतो ना, आपल्याला खरंच अभ्यास जेव्हा करतो ना तेव्हा परीक्षेची कसली भीती। त्यामुळे आपण चांगलं काम केलेलं, एक चांगली टीम म्हणून आपण काम करतोय। आणि आज बाळाभाऊंचा मनाचा मोठेपणा होता की ॲम्ब्युलन्सचा एवढा उदो केला, अजिबात नाही, हे त्यांचं सगळं कौतुक आहे। ॲम्ब्युलन्स ते स्वतः चालवणार आहेत, ते सगळं नियोजन करणार आहेत, मी खरंच काही केले नाही, सगळं क्रेडिट त्यांना जातं। त्यामुळे माझी एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही सगळ्यांनी ॲम्ब्युलन्सचा चांगला वापर करावा, त्याचा उपयोग तुमच्या सगळ्या पुरंदर असेल, या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक शेतकरी परिवार या ठिकाणी राहायला आलेले आणि यांना या ठिकाणी जर एखादा अंत्यविधी झाला किंवा दवाखान्यातनं एखाद्या व्यक्ती घरी न्यायचं म्हटलं तर अतिशय अडचणीच्या गोष्टी होतात, ॲम्ब्युलन्स उपलब्ध होत नाही, कोण ॲम्ब्युलन्स म्हणजे आडून पैसे मागतात। तर ही गोष्ट ज्यावेळेस मी ताईंच्या लक्षात आणून दिली त्यानंतरनं आपणाला या गणेश जयंतीच्या निमित्तानं ताईंच्या वतीनं ही ॲम्ब्युलन्स भेट देण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थानं आपल्या मंडळाच्या सामाजिक उपक्रमामध्ये एक चांगलीशी गोष्ट आज या ठिकाणी घडलेली आहे। इथनं पुढे सुद्धा अशाच पद्धतीनं आपलं मंडळ काम करत राहील अशी आपल्या सर्वांनाच ग्वाही देतो। या ठिकाणी सर्वजण आम्हावर प्रेम करणारे वर्गणीदार बंधू आहेत, भगिनी आहेत, सगळेच आहेत। खऱ्या अर्थानं गणेश मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी काम करत असताना आपल्या सर्वांचाच आशीर्वाद आमच्या नेहमीच पाठीमागे असतो आणि त्यामुळेच खरं तर राजकीय क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी या ठिकाणी मिळाली आणि साहेबांचा आशीर्वाद असेल आणि ताईंचं मार्गदर्शन असेल। ते गेली 7 वर्षापूर्वी राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना या धनकोडी भागामध्ये आपल्या जयनाथ मंडळाचं नाव तर जपलंच, आपलं सर्वांचं नाव जपलंच, त्याच पद्धतीनं कुठं आपल्या नावाला काळीमा लागणार नाही याची सुद्धा काळजी घेतलेली आहे। मी प्रत्येक वेळेस मी बऱ्याच जणांना सांगत असतो की माझा नेता तळात राहणार आहे, तळागाळातील लोकांसाठी काम करतो, त्याच पद्धतीने मला काम करायचे। आज ताईचं काम सुद्धा वाखाणण्याजोगं आहे। आज या ठिकाणी ताई वेळात वेळ काढून आपल्या या ठिकाणी आल्या धनकोडी भागामध्ये आणि विशेष म्हणजे
ज्या काही गोष्टी आपल्या मंडळाच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आलं होतं त्याचा स्वीकार करून आज या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी सहकार्य केलं. आणि आता आपलं जैनक मंडळ खरं तर सामाजिक क्षेत्राबरोबरच या रुग्णसेविकेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आता आलेलं आहे. ताई आपलं खूप खूप धन्यवाद देतो की आपण ही सेवा आम्हाला उपलब्ध करून दिली.